आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने मान्सून पूर्व कामांना गती दिली आहे। नवीन नाशिक विभागातील एक्सलो चौक ते गरवारे चौक या महत्त्वाच्या मार्गावर विविध पायाभूत सुविधा विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू असून 31 मे 2026 पूर्वी सर्व नियोजित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले। महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांकडून कामांचा नियमित आढावा घेतला जात असून विविध विभागांमध्ये समन्वय साधत कामांची अंमलबजावणी करण्यात येते। पावसाळ्यापूर्वी नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। कामादरम्यान संबंधित ठिकाणी OFC, MNGL आणि इतर भूमिगत युटिलिटी लाईन्सची उपस्थिती, वाहतुकीचा मोठा ताण, काही ठिकाणी जागेची मर्यादा तसेच विविध विभागांमधील समन्वय प्रक्रियेमुळे कामांच्या गतीवर परिणाम झालाय। नागरिकांची वाहतूक पूर्णपणे बंद न करता टप्प्याटप्प्याने कामे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने काही ठिकाणी कामाचा वेग नियंत्रणात ठेवावा लागला। या अडचणींवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणांसोबत समन्वय बैठका घेतल्या असून अधिक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि स्वतंत्र कार्यसंघाची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच कामांचे नियोजन विभागनिहाय करून प्राधान्यक्रम ठरवण्यात आले असून उर्वरित कामे कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आलाय। दरम्यान विविध युटिलिटी कामांमध्ये चांगली प्रगती दिसून येत आहे। OFC चे 2975 मीटर काम 100% पूर्ण झाले असून MNGL चे कामही 100% पूर्णत्वास पोहोचले। तसेच पर्जन्य वाहिनीचे 2800 मीटर काम पूर्ण झाले। महापालिका आयुक्तांच्या नियमित पाहण्या आणि आढावा बैठकीमुळे सर्व विभागांमध्ये समन्वय वाढला असून 31 मे पूर्वी सर्व कामे पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि पावसाळ्यापूर्वी अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय। शहरात विविध विकास कामे सुरू आहेत। पावसाळ्यात या कामांमुळे नागरिकांना कोणताही धोका किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या। सुरक्षितता आणि वाहतुकीची व्यवस्था यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे असे देखील मनीषा खत्री, आयुक्त नाशिक महापालिका यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।